नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आपलं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवरती, जिथे आपण कव्हर करत आहोत सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीची स्पर्धा परीक्षेसाठी येणारी अत्यंत वन लाईनर प्रश्न उत्तरे. तर मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण इतिहास या विषयावरील अत्यंत महत्त्वाच्या संस्था, समाज आणि पुस्तके, ग्रंथ इत्यादी विषयावर आधारित प्रश्न उत्तरे घेतलेली आहेत, जे की परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर येत राहतील. चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपल्या सुरुवात करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर 1828 मध्ये राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्याच्यापासूनच आदी ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर देवेंद्रनाथ टागोर यांनी 1865 मध्ये आदी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यानंतर भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर केशवचंद्र सेन यांनी 1865 मध्ये भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यानंतर तरुण ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर वीरा शिंदे यांनी 1923 मध्ये तरुण ब्राह्मो समाजाची स्थापना केली. पाचवा प्रश्न आहे, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर आत्माराम पांडुरंग तळखरकर यांनी 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे आपला, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना कोल्हापूरमध्ये कोणी केली? तर शाहू महाराजांनी 1918 मध्ये कोल्हापूरमध्ये आर्य समाजाची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई यांनी 1889 मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केली. पुढचा प्रश्न पाहूयात, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तर कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना शाहू महाराजांनी 1911 मध्ये केली होती. पुढचा प्रश्न आहे, सार्वजनिक समाजाची स्थापना कोणी केली? तर 1872 मध्ये आनंद मोहन बोस यांनी सार्वजनिक समाजाची स्थापना केली. नवविधान समाजाची स्थापना कोणी केली? तर केशवचंद्र सेन यांनी 1980 मध्ये नवविधान समाजाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? तर पंजाबराव देशमुख यांनी 1955 मध्ये केली होती. प्रश्न क्रमांक 15 आहे आपला, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर 1984 मध्ये आगरकर, टिळक आणि चिपळूणकर यांनी मिळून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 16 आहे आपला, डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? तर न्यायाधीश म गो रानडे यांनी 1893 मध्ये डेक्कन सभेची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 17 आहे, डेक्कन रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर शाहू महाराज यांनी 1916 मध्ये केली होती. प्रश्न क्रमांक 18 आहे, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर पंजाबराव देशमुख यांनी 1932 मध्ये या संस्थेची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 20 आहे आपला, मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? तर दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना 1844 मध्ये केली. छोटे छोटे प्रश्न आहेत मित्रांनो, पण खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावरती खूप साऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्यामुळेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हे सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, जेणेकरून याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच होईल. पुढचा प्रश्न बघूयात, परमहंस सभेची स्थापना कोणी केली? तर 1849 मध्ये दादोबा पांडुरंग तळखरकर आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी मिळून केली होती. प्रश्न क्रमांक 22 आहे, ज्ञानप्रसारक सभेची स्थापना कोणी केली? तर 1848 मध्ये दादोबा पांडुरंग यांनी ज्ञानप्रसारक सभेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 23 आहे, मद्रास महाजन सभेची स्थापना कोणी केली? तर पी आनंद चार्लू आणि सुब्रमण्यम अय्यर यांनी 1884 मध्ये मद्रास महाजन सभेची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 24 आहे, हिंदू महासभेची स्थापना कोणी केली? तर मदन मोहन मालवीय यांनी 1915 मध्ये हिंदू महासभेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 25 आहे, वृद्धांसाठी संगत सभेची स्थापना कोणी केली? तर वीरा शिंदे यांनी
संगत सभेची स्थापना केली होती? पुढचा प्रश्न आहे आपला, वक्तृत्व उत्तेजक सभेची स्थापना कोणी केली? तर न्यायाधीश मगू रानडे यांनी केली. प्रश्न क्रमांक 27 आहे, सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर ग. वा. जोशी यांनी 1870 मध्ये सार्वजनिक सभेची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना कोणी केली? तर जगन्नाथ शंकर सेठ यांनी 1838 मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना केली. प्रश्न 29 आहे, ग्रँट मेडिकल सोसायटीची स्थापना कोणी केली? तर भाऊ दाजी लाड यांनी 1852 मध्ये ग्रँट मेडिकल सोसायटीची स्थापना केली. प्रश्न 30 आहे, बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली? तर विलियम जोन्स याने 1784 मध्ये बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे आपला, एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली? तर 1789 मध्ये विलियम जोन्स याने केली. प्रश्न क्रमांक 32 आहे आपला, नेटिव्ह स्कूल बुक सोसायटीची स्थापना कोणी केली? तर जगन्नाथ शंकर सेठ यांनी 1822 मध्ये बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटीची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, सायंटिफिक सोसायटीची स्थापना कोणी केली? तर सर सय्यद अहमद खान यांनी 1862 मध्ये सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 34 आहे, मोहम्मदम लिटररी सोसायटीची स्थापना कोणी केली? तर नवाब अब्दुल लतीफ यांनी 1863 मध्ये या सोसायटीची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 35 आहे, ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर सर सय्यद अहमद खान यांनी 1864 मध्ये ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे आपला, लंडन इंडियन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर 1865 मध्ये दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी यांनी केली. पुढचा प्रश्न आहे आपला, मराठा एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर शाहू महाराजांनी 1901 मध्ये मराठा एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना लंडन येथे कोणी केली? तर 1905 मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 40 आहे, पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1945 मध्ये पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 41 आहे आपला, किंग एडवर्ड मोहम्मद एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर शाहू महाराज यांनी 1906 मध्ये केली. पुढचा प्रश्न आहे, निष्काम कर्म मठ ची स्थापना कोणी केली? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1910 मध्ये निष्काम कर्म मठ ची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, निष्काम कर्मयोगी संस्थेची स्थापना कोणी केली? तर वीरा शिंदे यांनी निष्काम कर्मयोगी संस्थेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 44 आहे, हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन कोणाला म्हणतात? तर महात्मा फुले यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणतात. प्रश्न क्रमांक 45 आहे, महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन कोण? तर कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 46 आहे, हिंदुस्थानचे मार्टिन ल्युथर किंग कोण? तर राजाराम मोहन राय यांना हिंदुस्थानचे मार्टिन ल्युथर किंग असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 47 आहे, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोण? तर महात्मा फुले हे महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून ओळखले जातात. प्रश्न 48 आहे, अहिल्या आश्रम स्त्रियांसाठी कोणी सुरू केला? तर वीरा शिंदे यांनी 1923 मध्ये सुरू केला. प्रश्न 49 आहे, पवनार आश्रम कोणी सुरू केला? तर वर्धा येथे 1921 साली विनोबा भावे यांनी पवनार आश्रम सुरू केला. प्रश्न क्रमांक 50 आहे, अनाथ बालिका आश्रम कोणी सुरू केला? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1899 मध्ये अनाथ बालिका आश्रमची सुरुवात केली. पुढचा प्रश्न, व्हिक्टोरिया अनाथ आश्रम कोणी सुरू केलं? तर महात्मा फुले यांनी व्हिक्टोरिया अनाथ आश्रम सुरू केला होता. प्रश्न 52 आहे, व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग स्कूल कोणी सुरू केले? तर शाहू महाराजांनी 1901 मध्ये व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग स्कूलची सुरुवात केली होती. पुढचा प्रश्न आहे, सेवा समितीची स्थापना कोणी केली? तर हृदयनाथ कुंजर यांनी 1910 मध्ये सेवा समितीची स्थापना केली होती. प्रश्न 54 आहे, सेवा सदनची स्थापना कोणी केली? तर वीरा शिंदे यांनी सेवा सदनची स्थापना केली होती. प्रश्न 55 आहे, पुणा सेवा सदनची स्थापना कोणी केली? तर रमाबाई रानडे यांनी पुणा सेवा सदन समाजाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, शारदा सदनची स्थापना कोणी केली? तर 1889 मध्ये मुंबई येथे पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची सुरुवात केली होती. प्रश्न 57 आहे, मुक्ती सदनची स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई यांनी केडगाव येथे 1898 साली मुक्ती सदनची स्थापना केली होती.
प्रश्न 58वा आहे, कृपा सदन आणि प्रीती सदनची स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई यांनी कृपा सदन, प्रीती सदन आणि मुक्ती सदनची स्थापना केलेली आहे. प्रश्न 59वा आहे, केसरीची स्थापना कोणी केली? तर लोकमान्य टिळक यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 60वा आहे, महाराष्ट्र केसरी कोणाला ओळखलं जातं महाराष्ट्र केसरी म्हणून? तर पंजाबराव देशमुख यांना महाराष्ट्र केसरी म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र धर्म या संस्थेची स्थापना कोणी केली? तर विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्मची स्थापना केली होती. प्रश्न 62वा आहे, अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह कोणी केला? तर पंजाबराव देशमुख यांनी अमरावतीमध्ये अंबाबाई मंदिर सत्याग्रह केला होता. प्रश्न 63वा आहे, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सत्याग्रह कोणी केला? तर साने गुरुजी यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सत्याग्रह केला होता. प्रश्न क्रमांक 64वा आहे, नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह कोणी केला? तर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकमध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह केला होता. प्रश्न क्रमांक 65वा आहे, पुणेमध्ये पर्वती मंदिर सत्याग्रह कोणी केला? तर SM जोशी यांनी पुणे येथे पर्वती मंदिर सत्याग्रह केला होता. पुढचा प्रश्न आहे, कुसाबाईशी पुनर्विवाह कोणी केला? तर 1874 मध्ये विष्णुशास्त्री पंडित यांनी सती जाण्याची प्रथा बंद करण्यासाठी सर्वप्रथम कुसाबाईशी पुनर्विवाह केला होता. प्रश्न क्रमांक 67 आहे, गोदूबाईशी पुनर्विवाह कोणी केला? तर दोंडकेशव कर्वे यांनी 1893 मध्ये गोदूबाईशी पुनर्विवाह केला. 68वा प्रश्न आहे, स्वतःच्या मुलीचा पुनर्विवाह करून कोणी दिला? तर रा. गो. भांडारकर यांनी स्वतःच्या मुलीचा पुनर्विवाह करून दिला होता. प्रश्न 69वा आहे, विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? तर महर्षी दोंडोकेशव कर्वे यांनी 1893 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 70 आहे, पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली? तर न्यायाधीश म. गो. रानडे यांनी 1865 मध्ये या मंडळीची स्थापना केली होती. प्रश्न 71 आहे, विधवा विवाह पुस्तक कोणी लिहिले? तर विष्णुशास्त्री पंडित यांनी हे पुस्तक लिहिले होते. प्रश्न 72वा आहे, विधवा विवाहाचा कायदा व पुनर्विवाह कायदेशीर मान्यता 1917 मध्ये शाहू महाराज यांनी दिली होती. प्रश्न क्रमांक 73 आहे, आंतरजातीय विवाहास मान्यता कायदा कधी करण्यात आला किंवा कोणी केला? तर शाहू महाराज यांनी 1918 मध्ये आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा लागू केला होता. पुढचा प्रश्न आहे, मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली? तर नाशिक येथे न्यायाधीश म. गो. रानडे यांनी मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळीची स्थापना केली. प्रश्न 75वा आहे, देशी व्यापार उत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली? तर ग. व. जोशी यांनी 1882 मध्ये देशी व्यापार उत्तेजक मंडळीची सुरुवात केली होती. आणि याचा शेवटचा प्रश्न आहे, आर्य महिला समाजाची कौटुंबिक उपासना मंडळ कोणी स्थापन केले? तर वि. रा. शिंदे यांनी 1937 मध्ये आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना केली होती. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा, कारण कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आजचे घेतलेले प्रश्न उत्तरे हे स्पर्धा परीक्षेमध्ये आलेली प्रश्न उत्तरे आहेत, त्यामुळे आपल्याला 1-2 मार्कासाठी हे प्रश्न येतात, पण अत्यंत महत्त्वाचे तेच 1-2 मार्क आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. तर मित्रांनो, कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून खूप मोठा आमच्यासाठी पण सपोर्ट होतोय. व्हिडिओ बनवण्यासाठी तुमचा 1 लाईक आणि 1 सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागत नाही. प्लीज सबस्क्राईब करत चला. आणि जर आपल्याला कुठली रिक्वायरमेंट असेल, कुठल्या सब्जेक्टवरती आपल्याला व्हिडिओ पाहिजे असेल तर तेही आपण कॉमेंटमध्ये नक्की सांगू शकता. चला तर मग भेटूयात पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.